मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसवेच्या मार्गिकेवरती पावसाचं पाणी आलं आणि राडारोडा देखील आलाय। त्यामुळे अर्थातच इथली वाहतूक देखील प्रभावित झाली, ज्यामुळे वाहनांना टप्प्याटप्प्याने पुढे सोडण्यात येत आहे। मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या समोर दरड कोसळली। पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक अगदी आज सकाळपासूनच ठप्प झाली आहे। आता मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक देखील एक्सप्रेसवेवरती हा मलबा आल्यामुळे प्रभावित झाली आहे आणि हा राडारोडा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक्सप्रेसवेची जी मार्गिका आहे त्या मार्गिकेवरती पुराच्या पाण्यामुळं हा राडारोडा आलाय आणि त्यामुळं वाहतूक प्रभावित झाली आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहनं काही काळासाठी या ठिकाणी थांबवावी लागली आणि आता हळूहळू ही वाहनं पुढे सोडण्यात येत आहेत। मात्र इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी या बाजूच्या परिसरातून येणारा जो पाण्याचा लोंढा आहे तो या एक्सप्रेसवेवरती आला आहे आणि येताना सोबत भले मोठे दगड आणि माती घेऊन आला आहे आणि त्यामुळं ही वाहनं या ठिकाणी प्रभावित झाली आहेत आणि सातत्याने जी सूचना केली जाते की गरज असेल तरच मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई दरम्यानचा प्रवास करा, ही सूचना किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे ही परिस्थिती पाहून लक्षात यायला हरकत नाही। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।